तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 5.3 मधील दुसरा प्रश्न सोडूया. सरळ रूप द्या. यामध्ये 4 उदाहरणे आहेत, ते आपण सोडवणार आहोत. 5.3 मधील विस्तार करा हा पहिला प्रश्न. तुम्ही जर तो माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओमध्ये मी हे 8 उदाहरणे सोडून दिलेले आहेत, तो तुम्ही नक्की पहा. तर आज आपण प्रश्न क्रमांक 2 सरळ रूप द्या यामधील 4 उदाहरणे पाहूया. तर हा आता या ठिकाणी आपल्याला 2 सूत्रांचा उपयोग करावा लागणार आहे. पहिलं सूत्र आहे a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन, हे एक सूत्र. आणि दुसरं सूत्र वापरावं लागणार आहे आपल्याला a वजा b कंसाचा घन बरोबर a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. ही दोन्ही सूत्र या 4 उदाहरणामध्ये एकाच वेळेस वापरावी लागणार आहेत. तर या ठिकाणी पहा, 2a अधिक b कंसाचा घन वजा 2a वजा b कंसाचा घन, याचं एकत्रित उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर 2a अधिक b कंसाचा घन हे सोडवताना a अधिक b कंसाचा घन हे सूत्र वापरावं लागेल आणि 2a वजा b कंसाचा घन याचा विस्तार करताना a वजा b कंसाचा घन हे सूत्र वापरावं लागेल. तर या ठिकाणी a आहे, दोन्ही सूत्रामध्ये a आहे, a घ्यायचा आहे आपल्याला 2a आणि b घेणार आहोत b. तर आपण आता विस्तार करूयात. पहा, 2a अधिक b कंसाचा घन याचा आधी आपण विस्तार करूया. बरोबर 2a चा घन अधिक 3 गुणुले 2a चा वर्ग गुणुले b अधिक 3 गुणुले 2a आयास गुणुले b चा वर्ग अधिक b चा घन. आता वजा चिन्ह आयास, पहिल्या 2a अधिक b कंसाचा घन याचा विस्तार आपण केला. वजा चिन्ह आयास चौकटी कंसामध्ये लक्षात घ्या, 2a चा घन वजा पुन्हा वजा चिन्ह वजा, कारण या सूत्रानुसार आपण हे सोडवत आहोत, वजा वजा 3 गुणुले 2a चा वर्ग गुणुले b अधिक 3 गुणुले 2a गुणुले b चा वर्ग वजा b चा घन आणि चौकटी कंस पूर्ण. या चौकटी कंसामध्ये 2a वजा b कंसाचा घन याचा विस्तार केलेला आहे. पुढे सोडूया आपण. बरोबर 2a चा घन 8a घन अधिक 3 गुणुले 2a चा वर्ग 4a वर्ग गुणुले b अधिक 3 गुणुले 2a गुणुले b वर्ग अधिक b घन वजा चौकटी कंसामध्ये 2a चा घन 8a घन
वजाचं चिन्ह पुन्हा आहे असं 3 गुणुले 2a वर्ग 4a वर्ग गुणुले b अधिक 3 गुणुले 2 6ab वर्ग येईल 6ab वर्ग वजा b घन वजा b घन आणि चौकट पूर्ण. लक्षात घ्या फक्त दोन्ही ठिकाणी a सारखा आहे, दोन्ही ठिकाणी b सारखा आहे, फक्त चिन्हामध्ये बदल आहे. आता पुढे 8a चा घन अधिक 3 चौक 12 a वर्ग b अधिक 3 दुनी 6 ab वर्ग अधिक b घन. आता या ऋण आपल्याला जर चौकटी कंस काढायचा असेल तर या ऋण चिन्हानं प्रत्येक आतल्या चिन्हाला गुणूयात. ऋण गुणुले धन ऋण येईल ऋण 8a घन ऋण गुणुले ऋण धन येईल धन 3 चौक 12 a वर्ग b ऋण गुणुले धन पुन्हा ऋण येईल ऋण 6ab वर्ग आणि ऋण गुणुले ऋण ते धन येईल धन 6b चा घन. आता जे काही सारखं आहे आणि चिन्ह विरुद्ध आहे ते कट होईल. धन 8a चा घन आणि ऋण 8a चा घन कट होईल. 6a वर्ग b आणि ऋण 6a वर्ग b धन 6a वर्ग b ऋण 6a वर्ग b कट होईल. आता 12a वर्ग b धन 12a वर्ग b आणि धन 12a वर्ग b हे आपल्याला मिळेल 12 आणि 12 24a वर्ग b अधिक धन b घन आणि अधिक धन b घन म्हणजे 2b घन. हे आपल्याला याचं उत्तर मिळेल a अधिक 2a अधिक b कंसाचा घन वजा 2a वजा b कंसाचा घन. याचं उत्तर आपल्याला मिळालं 24a वर्ग b अधिक 2b घन. दुसरं उदाहरण सोडूया आपण. दुसरं उदाहरण 3r वजा 2k. दुसरं उदाहरण आहे 3r वजा 2k कंसाचा घन अधिक 3r अधिक 2k कंसाचा घन याचा विस्तार आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला दोन सूत्र वापरायचे आहेत. तर या ठिकाणी a आहे a बरोबर 3r आणि b बरोबर 2k घ्यायचा आहे. तर आता 3r वजा 2k कंसाचा घन याचा विस्तार आपण a वजा b कंसाचा घन या सूत्रानुसार करूयात. तर बरोबर 3r चा घन वजा 3 गुणुले 3r चा वर्ग गुणुले 2k अधिक 3 गुणुले 3r गुणुले 2k चा वर्ग
वजा 2k घन अधिकचं चिन्ह आहे असं दिलं. आता आपण कंसामध्ये चौकटी कंस टाकूयात. 3r अधिक k याचा विस्तार करूयात. तर त्याचा विस्तार हा याप्रमाणेच येईल, फक्त सगळीकडे चिन्ह धन धन येतील. 3r कंसाचा घन अधिक, खाली लिहूयात 3 गुणुले 3r कंसाचा वर्ग गुणुले 2k अधिक 3 गुणुले 3r गुणुले 2k कंसाचा वर्ग अधिक 2k घन आणि चौकटी कंस पूर्ण. आता 3r घन येईल 27 r घन वजा 3 गुणुले 3r वर्ग, 3r वर्ग येईल 9r वर्ग गुणुले 2k अधिक 3 गुणुले 3r गुणुले 2k वर्ग येईल 4k वर्ग वजा 2k घन 8k घन येईल अधिक. आता पहा, कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह असल्यामुळे जरी आपण प्रत्येक कंसातील प्रत्येक चिन्हाला अधिक चिन्हानं गुणलं तरी आतले कुठलेही चिन्ह बदल होणार नाही. म्हणून आपण कंस काढून टाकूयात. अधिक 3r घन 27 r घन अधिक 3 गुणुले 3r वर्ग 9r वर्ग गुणुले 2k अधिक 3 गुणुले 3r गुणुले 2k वर्ग 4k वर्ग अधिक 2k घन 8k घन येईल. लक्षात घ्या, इथपर्यंत जे आहे इथपर्यंत हा पहिल्या सूत्राचा विस्तार आहे आणि इथून पुढे जो आहे तो दुसऱ्या सूत्राचा विस्तार आहे. आता बरोबर 3r 27 r घन ऋण चिन्ह आपण लाल पेनने लिहूयात. ऋण 9 त्रिक 27, 27 दुने 54, 54 r वर्ग k अधिक 3 त्रिक 9, 9 चौक 36, 36 r k वर्ग वजा ऋण चिन्ह आपण ऋणेच लाल पेनने लिहूयात. वजा 8k घन अधिक 27 r घन अधिक, या ठिकाणी पण 9 त्रिक 27, 27 दुने 54 r वर्ग k अधिक 3 त्रिक 9, 9 चौक 36, 36 r k वर्ग अधिक 8k घन येईल. आता ऋण धन कट करूयात. लक्षात घ्या, 54 ऋण 54 r वर्ग k आणि धन 54 r वर्ग k कट होईल. ऋण 8k घन आणि धन 8k घन कट होईल.
शिल्लक काय राहतंय ते पहा. बरोबर 27 आर घन अधिक 36 आर के वर्ग अधिक 27 आर घन अधिक 36 आर के वर्ग हे शिल्लक राहिलेलं आहे. आता 27 आर घन आणि 27 आर घन बरोबर 54 आर घन येईल अधिक 36 आर के वर्ग आणि 36 आर के वर्ग 72 आर के वर्ग येईल. हे आपलं उत्तर असणार आहे. हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 पहा. प्रश्न क्रमांक 3 पहिल्या कंसात 4a वजा 3 कंसाचा घन वजा दुसऱ्या कंसात 4a अधिक 3 कंसाचा घन हे आपल्याला सोडवायचं आहे. तर या ठिकाणी a आहे, a बरोबर आहे 4a आणि b बरोबर आहे 3. आता 4a वजा 3 कंसाचा घन आणि 4a अधिक 3 कंसाचा घन याचा विस्तार दोन सूत्र वापरून आपण करणार आहोत. तर या ठिकाणी 4a चा घन वजा 3 गुणुले 4a चा वर्ग गुणुले 3 अधिक 3 गुणुले 4a गुणुले 3 चा वर्ग वजा 3 चा घन. आता वजा चिन्ह असल्यानंतर याचा विस्तार आपण चौकटीमध्ये टाकूया. चौकटीमध्ये 4a चा घन 4a कंसाचा घन अधिक 3 गुणुले 4a कंसाचा वर्ग गुणुले 3 अधिक 3 गुणुले 4a गुणुले 3 चा वर्ग अधिक 3 चा घन कंस पूर्ण. आता बरोबर 4a चा घन 64 a घन वजा 3 गुणुले 4a चा वर्ग 16 a वर्ग गुणुले 3 अधिकचं चिन्ह 3 गुणुले 4a गुणुले 3 चा वर्ग 9 वजा 3 चा घन 27. हा इथपर्यंत पहिल्या सूत्राचा विस्तार झाला. ऋण चिन्ह आहे असं चौकटी कंसामध्ये 4a चा घन 64 a घन अधिक 3 गुणुले 4a चा वर्ग 16 a वर्ग गुणुले 3 अधिक 3 गुणुले 4a गुणुले 3 चा वर्ग 9 अधिक 3 चा घन 27. चौकटी कंस पूर्ण. आता
आता पहा, बरोबर 64 ए घन वजा 3 त्रिक 9 आणि 16 144 ए वर्ग अधिक 3 चूक 12 12 9 108 ए वजा 27. आता या ऋण चिन्हानं चौकटीतल्या प्रत्येक चिन्हाला गुणला असता चिन्हामध्ये बदल होईल. आता इथं धन आणि चौकट निघून जाईल. धन 64 ए घन आहे, ऋण 64 ए घन येईल, ऋण गुणुले धन ऋण येईल. 3 त्रिक 9 16 144 ए घन ऋण गुणुले धन पुन्हा ऋण येईल. 3 चूक 12 9 108 ए आणि ऋण गुणुले धन ऋण 27 येईल. तर जे धन 64 ए घन आणि ऋण 64 ए घन कट होईल. धन 108 ए आणि ऋण 108 ए हेही कट होईल. ऋण धन कट होतं. शिल्लक काय राहील पहा, शिल्लक राहील बरोबर ऋण 144 ए वर्ग वजा हे ऋण 144 इथं 144 ए वर्ग असेल, 144 ए वर्ग हे ऋण 144 ए वर्ग जवळ घेऊया, ऋण 27 आणि हे ऋण 27 जवळ घेतलं आपण. आता दोघांनाही ऋण चिन्ह आहे म्हणून त्यांची बेरीज होईल आणि ऋण चिन्ह येईल. ऋण 144 आणि 144 ऋण 288 ए वर्ग आणि ऋण 27 आणि ऋण 27 ऋण 54 हे आपलं उत्तर असेल या उदाहरणाचं. हे उत्तर असणार आहे या उदाहरणाचं. पुढचं उदाहरण पाहूया. यातलं शेवटचं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे समजत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यातलं चौथं उदाहरण, आहे चौथं उदाहरण 5x - 7y कंसाचा घन अधिक 5x + 7y कंसाचा घन. याही ठिकाणी आपल्याला दोन सूत्रांचा उपयोग करायचा आहे. पहिला कंस सोडवताना a - b कंसाचा घन आणि दुसरा कंस सोडवताना a + b कंसाचा घन याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. a बरोबर आहे 5x आणि b बरोबर आहे 7y. तर आता आपण 5x - 7y चा घन करूया. 5x चा घन वजा 3 गुणुले 5x चा वर्ग गुणुले 7y अधिक 3 गुणुले 5x गुणुले 7y चा वर्ग वजा 7y चा घन. आता हा आपण पहिला कंस सोडवला. ऋण चिन्ह धन चिन्ह आहे असं चौकटी कंसामध्ये
आता इथं जो विस्तार केलेला आहे तोच विस्तार या सूत्राचा येईल, फक्त सगळीकडे अधिकचं चिन्ह येईल. त्यामुळं आपण थोडं पटकन लिहूया. 5x घन अधिक 3 गुणुले 5x वर्ग गुणुले 7y अधिक 3 गुणुले 5x गुणुले 7y वर्ग अधिक 7y घन आणि चौकटी कंस पूर्ण. आता आपण बरोबर 5x घन 125 x घन वजा 3 गुणुले 5 वर्ग 25 x वर्ग x वर्ग गुणुले 7y अधिक 3 गुणुले 5x गुणुले 7y वर्ग 49 y वर्ग वजा 7y घन 343 y घन अधिक चौकटी कंसामध्ये 5x घन 125 x घन अधिक 3 गुणुले 5x वर्ग 25 x वर्ग गुणुले 7y अधिक 3 गुणुले 5x गुणुले 7y वर्ग 49 y वर्ग अधिक 7y घन 343 y घन हे येईल. आता काय करूयात पहा. बरोबर 125 x घन. आता थोडा धनऋण चिन्हाला लाल शाईचा वापर करूयात. वजा 25 त्रिक 75 आणि 75 गुणुले 7 ते येईल 525 x वर्ग y अधिक हे अधिकचं चिन्ह अधिक 5 त्रिक 15 15 गुणुले 49 ते येईल 735 x y वर्ग वजा 343 y घन अधिक. आता चौकटी कंस जरी काढला आणि कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह असेल तरी आतल्या कुठलेही चिन्ह बदल होणार नाहीत, म्हणून अधिक 125 x घन अधिक 3 गुणुले 25 गुणुले 7 ते येईल 525 x वर्ग y अधिक 3 गुणुले 5 गुणुले 49 735 x y वर्ग आणि अधिक 343 y घन. आता धनऋण आणि त्याच्यामध्ये असलेली सारखी पद आपण कट करूयात. बघा, ऋण
525 एक्स वर्ग वाय आणि धन 525 एक्स वर्ग वाय हे कट होईल. ऋण 343 वाय घन आणि धन 343 वाय घन हे कट होईल. शिल्लक काय राहिलं पहा. बरोबर बरोबर शिल्लक काय राहिलं ते पहा. इथं 125 एक्स घन आणि 125 एक्स घन म्हणजे 125 एक्स घन अधिक 125 एक्स घन या ठिकाणचं एकदा आणि या ठिकाणचं एकदा अधिक 735 एक्स वाय वर्ग 735 एक्स वाय वर्ग अधिक 735 एक्स वाय वर्ग बरोबर 125 एक्स घन अधिक 125 एक्स घन 250 एक्स घन होईल अधिक 735 आणि 735 1470 एक्स वाय वर्ग हे आपलं उत्तर असणार आहे. हे आपलं काय असणार आहे. उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीनं हा सराव संच मधला सेकंड पार्ट आपण अभ्यासला. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.